तो दोस्तों जिस चीज़ का हम इंतज़ार कर रहे थे वो लम्हा, वो खुशी की घड़ी आज आ चुकी है। या गैंट्री मशीन और स्लीपर और उसके साथ साथ ही ट्रैक यहाँ पे हमें बिछाया हुआ दिख रहा है। पर ये दोस्तों हमारे लिए खुशी की बात है। हम दिग्रस रेल्वे स्टेशन के पास अभी फिलहाल खड़े हैं और यहाँ पे मेरे साथ उमेश भाऊ जाधव है। आणि आता मित्रांनो आपली सुरुवात मराठीमधून करतोया। मराठीतून आपण सुरुवात करूया, कारण मराठीतूनच आपले व्हिडिओ असतात। परंतु ही सगळी खुशखबरी पाहून आज मला हे म्हणजे या ठिकाणी हिंदी मी बोललो तर खरोखरच ही आपल्या दिग्रसकरांसाठी एक मित्रांनो आनंदाची बाब आहे। माझ्यासोबत उमेश भाऊ जाधव आहेत, जिल्हा परिषदेला एचएम आहेत। तर उमेश भाऊ, आता हे सगळं डेव्हलपमेंट पाहून आपल्या दिग्रसमध्ये आता ट्रॅक बसवण्याचे काम सुरू झालेले आहे। तर या संदर्भात दिग्रसकर नागरिक या नात्याने आपल्या काय भावना आहेत? काही नाही, प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला असंच वाटतं की आपल्या गावाचा किंवा आपला कारण धावपळीच्या जीवनात, वेगवान धावपळीच्या जीवनात लवकर कोणतेही हे झाले पाहिजे। तर खूप फास्ट म्हणजे ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्याच प्रकारे काम प्रगती पथावर आहे आणि काम खूप सोयीस्कर आणि चांगले होत आहे। आणि कधीपर्यंत वाटतं आपल्याला? आणि एक वर्षापर्यंत प्रगती पाहून एका वर्षापर्यंत होईल अशी 100% निश्चिती वाटते, कारण काम खूप प्रगती पथावर आहे। हा, तर निश्चित मित्रांनो आपल्याला दिग्रसमध्ये ट्रॅक बसवण्याचे काम सुरू आहे आणि वाईगोळला आहे, त्यानंतर हर्सुल स्टेशनवर पण आहे आणि मग समोर दारव्यालाही। म्हणजे इथून तर दारवा या 32 किलोमीटरच्या आपल्या डिस्टन्समध्ये 4 ठिकाणी असंच काम म्हणजे ट्रॅक बसवण्याचं सुरू आहे। म्हणजे आता आपलं पूर्ण जे काम आहे ते आपण बघू शकतो। या ठिकाणी मशनरीज आहेत आणि इकडून स्लीपरचे स्टॉक, त्याच्यात 3-3, 4-4 लेअर दोन्ही साईडने आहे आणि याच्या मागे पण मित्रांनो स्लीपर आहेत। आणि आता इकडं मागे इकडं आपण बघूया आता। तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो आता की साधारणतः 1.5 किलोमीटरपर्यंत पूर्ण ट्रॅकचं जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी लेवलिंग म्हणजे एकावर एक ते थर रचल्या जातं। आणि ही जी मशीन आहे ज्याला गॅन्ट्री मशीन म्हणतात, तर ही या मशीनच्या सहाय्याने ह्या सगळ्या मूव्ह होतात। कारण की हे स्लीपर उचलणं म्हणजे आपण 25 लोकाला जरी एक स्लीपर किंवा एक ते रेल्वेचा रूळ उचलायला लावलं तरी देखील तो एकटा उचलू शकणार नाही। आता ही आपण इकडे या साईडला बघू शकतो आणि सध्या स्टेशन आपलं जे आहे जिथे आपल्याला तो जिना दिसतो आहे, तर त्या जिन्यापाशीच मित्रांनो आपलं स्टेशन असणार आहे। आणि 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील हे 4 ठिकाणी आता ट्रॅक लेअरिंगचं काम बसवणे सुरू झालेलं आहे आणि ही फार आनंदाची बाब आहे। मग पुसदकरांचा प्रश्न आहे की पुसदला केव्हा होईल? तर ह्या टप्प्यानंतर पुसदचंही काम सुरू आहे। पुसद उमरखेड यामध्ये टनल सेक्शन जास्त असल्यामुळं म्हणजे इथून पुसदपर्यंतच म्हणजे पुसद उमरखेड या 92 किलोमीटरच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 20 ते 22 किलोमीटरचे म्हणजे टनल आहेत, त्याला बोगदा आपण म्हणतो। तर त्यापैकी सर्वात मोठा 3 किलोमीटरचा आणि हर्षी गौड त्या परिसरामध्ये आणखीन 2 टनल आहे मित्रांनो। म्हणजे आपण बघू शकतो की त्याच ठिकाणी 5 किलोमीटरचे टनल आहेत आणि इकडेही 2.5 किलोमीटरचे 1.5 किलोमीटरचे टनल, बेलगावांचाही टनल 2.5 किलोमीटरचा आहे आणि हाय टनल म्हणजे टनल जास्त असल्यामुळं टनलचा कालावधी जास्त असतो आणि त्यामध्ये फॉरेस्ट विभाग आहे। म्हणजे फॉरेस्ट विभागाच्या परमिशन ह्या त्या मिळायला थोडा झालेला उशीर। आणि काही आपल्याला माहीत असेल की या ट्रॅकमध्ये आपलं एक झाड निघलं होतं, त्याचंही कोर्ट मॅटर झालं होतं की जे रक्तचंदनाचं झाड म्हणून आहे, परंतु 1 कोटी रुपये शेतकऱ्याच्या शिंदे नावाचे होते त्यांच्या खात्यामध्ये जमा पण झाले होते। आणि त्यानंतर मग ज्यावेळेला त्यांनी पुन्हा मग केस टाकली की बा हे झाड 4 करोड रुपयाचं आहे। मग ते टाकल्यानंतर मग पुन्हा ज्यावेळेस त्याला सर्च केलं गेलं तर असं लक्षात आलं की हे रक्तचंदनाचं झाड नाही, तर त्यालाही पैसे कोर्टाने आता वापस मागितलेले आहे। म्हणून याच्यामध्ये जे आहे तर आपण बघतो की अशा काही अडचणी येत असतात। म्हणून पुसद विभागात जे काम आहे म्हणजे मी याच्या नांदेडपर्यंत गेलेलो आहे, तर तिकडं काम जे आहे ग्राउंड लेवलचं सुरू आहे आणि पुसद भाग म्हणजे हा आपला दिग्रस कनेक्ट झाल्यानंतर इकडलं सगळं काम झाल्यानंतर 7-8 महिन्यानंतरच पुसदचं होईल अशी आपण आपल्याला म्हणजे कामाची प्रगती, कारण त्याही भागात मी 3-4 वेळेला आलेलो आहे। तर सध्या दिग्रसकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आणि आपण या साईडला सगळं बघू शकतो मित्रांनो की हा जो स्लीपरचा स्टॉक आहे तर हा स्लीपरचा स्टॉक आणि इकडे आता आपण पाहतो की 2 किलोमीटरपर्यंतचं आपलं हे आच्छादित केलेलं सगळं स्लीपर आहेत। तर आता निश्चित हे सगळं काम बघून आपल्याला अशी एक आशा पल्लवित झाली आहे की आता आपण निश्चितच 1 वर्षामध्ये, काल यवतमाळच्या तिथलं शेलोडीचंही मी तुम्हाला मित्रांनो काम दाखवलं आणि शेलोडी या भागामधलंही पुलाचे काम आता फायनलाइज झालेले आहे। आणि शेलोडीपर्यंत आता दारव्यापासून शेलोडीपर्यंत म्हणजे 10 किलोमीटर शेलोडी आहे, तिथपर्यंत ट्रॅक म्हणजे ट्रॅकचं काम बसवण्यात झालं आहे। काल थोडा उशीर झाल्यामुळं आणि थोडं पावसाळं ढगाळ वातावरण होतं त्यामुळं मी ते सूट तुम्हाला दाखवू नाही शकलो, एकाच ठिकाणची शेलोडीची दाखवली। पण निश्चित आता पुन्हा असेच डिटेल व्हिडिओ आपल्याला येत राहतील। आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओ।